चला तर फायनली आता टायमिंग झालं 3:03 आणि आता आपण चाललो आहे चेंबूरला. कारण का जो लास्ट टाईम आपण जर तुम्ही लास्टचा व्हिडिओ बघितला असेल ना तर तुम्हाला समजेल की लास्टच्या व्हिडिओमध्ये आपल्याला हा टँक पॅड बसवायचा होता, तर तो आता आला आहे. तर त्याच्यामुळे आपण चाललो, कॉल केलेला त्यांना. आणि आज माझ्यासोबत आहे आकाश, इथे बघू शकता. आणि आता पावसाचं पण वातावरण आहे, तर पावसाच्या अगोदर जाऊन येऊया. चल बस, तर लवकरात लवकर जाऊ आणि येऊ. आपले सगळे चिल्लर पिल्लर इकडे बघतात. हाय करा, हाय हाय करा. चल तर अशा प्रकारे आता आपण निघालो आहे. कारण का एक सकाळी काम होतं. हा बघा काय करताय. आता जरा जेवण वगैरे बसलेलो, तर म्हटलं त्यांना कॉल केला. अरे यार हो निघाय ना दो, तर म्हटलं बसल्या बसल्या काय करणार, बसल्या बसल्या म्हटलं जाऊन येऊया. मॅप पुढे जाऊन लावतोय कारण का इथून आपल्याकडे रस्तो माहिती आहे, त्याच्यामुळे काय प्रश्न नाही. आणि ट्रॅफिक आज लय आहे वाटतं, थोडीफार एवढी ट्रॅफिक नसतं आहे. हे कोण ना कोण क्रॉसिंग वगैरे करतात ना, त्याच्यामुळे एवढी ट्रॅफिक असतं. पुढे रोड खालीच आहे. आणि हां सांगत काय होतं आहे की आज म्हटलं आपला म्हणजे ह्या टाईम आऊटसाठी मी कॉल केलं होतं आहे ना चेंबूरला. लास्ट टाईमचा व्हिडिओ आहे त्याच्यात सांगितलं होतं की हा टाईम पॅड जो आहे आपला हा मागवला आहे मी. तर त्यांना सांगितलं होतं की जेवढं लवकरात लवकर होईल तेवढं लवकर मला अवेलेबल करून द्यावा. कारण का माझं हवं होतं लवकर कारण का आपण बॅग बीग पुढे ठेवतो ना, तर त्याच्यामुळे ते स्क्रॅचेस वगैरे येतात ना, मग तर बरोबर नाही वाटत. त्यासाठी सांगितलं होता. तर आता दुपारी कॉल केला जेवच्या अगोदर आणि त्याने विचारलं आहे की बाबा ना आला आहे काय, तर म्हटलं होय आला आहे तुमचा टँक पॅड, तर यावा आणि बसून जावा. तर त्याच्यामुळे आता आपण निघालो. आकाशला कॉल केला, आकाश आपलं रेडीच असतं एका कॉलवरती, फक्त कॉल करायची खोटी असतात. हो काय करता बरं, लेफ्टला येतं पूर्ण राईटला येऊन पूर्ण लेफ्टला येत आहे. आणि नंतर मग काय बोलणार, बाईकवाल्यांची चुकी असतात. बाईकवाला कसं पण येतात आणि कसं पण ठोकतात, काय बोलणार आणि कानो काय सांगशा. असो, या पावसाच्या अगोदर आपण जाऊन येऊया, नाही तर मग आपला काय खरा नाही. मग आहे तर पण सगळा वरदा चिंब होऊन जाईल, बाकी काय नाही. तर सांगूचा असा की लास्ट टाईमचा जो व्हिडिओ बनवलेला आहे ना त्याच्यात पण मला चांगलं प्रोत्साहन भेटलो. म्हणजे आपल्या या मालवणी भाषेमुळे मला बरेचसे जण बोललं की अरे मस्त बनवलंस म्हणून ब्लॉग, आणि आपली भाषा वापरलंस त्याच्याबद्दल अतिउत्तम. आणि सांगूची गोष्ट म्हणजे त्याच्यात जे आपण म्हणजे एका काकांना म्हणजे आपण तोंडातून पण अशी शिवी निघाली होती, तर ती शिवी अशा निघायला नाही पाहिजे जेणेकरून. पण रागाच्या भरात कसं आहे ना मित्रांनो, पटकन आपली शिवी निघाली हो, पण ती ॲक्च्युली शिवी देऊच नव्हती हवी होती. माझ ठीक आहे, क्षमा असावी, पण ह्याच्या पुढे लक्षात ठेवेन. म्हणजे कोणाच पण काय पण बोलताना ह्याच्या अगोदरचा व्हिडिओच आहे, तर लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन, एकदा जाऊन चेक करा. आणि आज ग्लव्स घालूचा ह्या मित्रांनो काय माझ्या मनात आला माहिती आहे, कारण का ना बरेचसे दिवस झाले ग्लव्स मी यूज करत नव्हतो, फक्त राईडला यूज करायचो. बघा हे युटर्न मार्क आहे. गेल्या टायमात सांगितलं होतं आहे ना की चाराण्याचा मसाला आणि बाराण्याची कोंबडी त्याच्यातले गत होत. तर सांगत या होतो की ह्या जे ग्लव्स घातले ना आज, ह्या कारणामुळे घालतो कारण का राईडला आपण कधीतरी जातो. राईडला म्हणजे आता बरेचसे दिवस आता गॅपच पडलेलो आहे, त्याच्यामुळे काय राईडला जाऊचा काही प्रश्नच नाही. पण आता 6 जुलैला एक राईड आहे, ती 6 जुलैला बघू आता कसं काहीतरी ॲडजस्टमेंट करू. आणि 6 जुलैची मला वाटतं राईड करूच लागणार आहे. आणि काहीतरी जवळच आहे, एवढा पण लांब नाही आहे असं. म्हणजे आपलं सकाळी जाऊन ब्रेकफास्ट राईड, आपण संडे मॉर्निंग राईड पण बोलू शकतो, ब्रेकफास्ट राईड पण बोलू शकतो, असं आहे. ठीक आहे, लेट्स से आपण बघू कसं काय जाऊया की नाही, तर मी तुमका तेव्हाच सांगेन. पण आणि ह्याचा झाला काय माहिती आहे, ह्या सगळं उटकटच चालला आहे. म्हणजे कसं माहिती आहे, दाखवतो 1 मिनटं. काय करताय आज एवढा ट्रॅफिक का. तर ह्या बघा, हे असं ना, हे असं निघत चाललं आहे ग्रीप त्याची.
त्याच्यामुळे यूज मला वाटतं यूज नाही ना त्याच्यामुळे असावा, आणि यूज असतात ना तर एवढा काय झाला नसा. पण ह्या चिपकवूचा कसा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. म्हणजे ॲक्च्युली फॅमिली कॉल लावू की काय लावायला लागतं ते मला, ज्याला कोणाला माहीत असत त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आता आपण पोचलो घाटकोपर ईस्टला. घाटकोपर ईस्टला म्हणजे आपण राजावाडीच्या सिग्नलला पोचलो. बघितलं याचं लक्ष नसतं, अख्खं लक्ष तिकडे होतं त्याचं, आणि गाडी पूर्ण लेफ्टला येत होती. हिरोचा शोरूम जो आहे ना तर 6 वाजेपर्यंत ओपन असता. तर म्हटलं आपण पटकन जाऊन येऊया. आणि आज मोसम पण पावसाचं पडणार आहे की नाही ह्या पण आपल्याला अजून समजलेलं नाही. त्यामुळं कसं आहे ना की म्हटलं आज दिवसभर काही कंटेंट नव्हतो, तर म्हटलं ह्या तरी काम करून येऊया. कारण का दिवसभर म्हणजे आज घरात काम होतं पण त्या ब्लॉग बनवूसारखा नव्हता. त्याच्यामुळे मी आज सकाळपासून व्हिडिओ काढत नव्हतं. नाही तर व्हिडिओ काढायचा मन होता माझा खूप. तर म्हटलं आता ह्यासने कॉल केलं होतं, म्हटलं एक तेवढी व्हिडिओ पण बनवून जायत. कारण का संडे टू संडे जर व्हिडिओ नाही पडली ना तर माझं जेवढं व्ह्यूज असतात ना मित्रांनो तेवढं तर खाली येतात. कसं माहिती आहे, ह्या आपलं काम आहे ना, हे आपल्याला काम करूचंच आहे. म्हणजे ह्या उद्देशाने चालायचा. प्रत्येक महिन्याला म्हणजे प्रत्येक हप्त्याला विकेंडला एक व्हिडिओ तरी पडूसच हवी. ह्या कामाने जर तुम्ही चाललात ना तर तुमका काम ह्या सक्सेसफुल होणारच होणार, एवढं मात्र नक्की. पण त्याच्यासाठी तेवढी मेहनत पण घेऊच लागता. तुम्ही म्हणशाल हे सगळं विकेंड माझ्यासाठी चालून येतील, अजिबात नाही. वातावरण बघा एकदम मस्त मळब आहे आणि ऊन नाही त्याच्यामुळे जरा बरं वाटतं. आमचं ना तुम्ही काय एक दाखवत आहे, आकाशने आता एक रिसेंटली फ्लॅट घेतला. इथं खायला याच्यात घेतलं होतं फ्लॅट खायल्याकडे घेतलं. हां खाली इकडे की इकडं हां आकाशचं बघितलं. आकाशचा ले कॉन्ट्रॅक्ट मोठा आहे. आकाश दिसत असं नाही म्हणजे तुमका वाटतं चड्डीवर येता म्हणजे माझ्यासोबत. तिथं बघा तिथे चड्डीवर वाटता पण हे माणूस चड्डीवर फिरणार आहे तोच करोडपती असं लक्षात ठेवा. कोणाक कधी हलक्यात घ्यायचा नाही. तो साधं सामान्य माणूस असं नका, पण कधी कोणाला हलक्यात घ्यायचं नाही. पण आज मजा येत आहे कारण का गाडी चालवून मजा येत आहे याचा अर्थ ती, कारण का मळब आहे त्याच्यामुळं. बाकी काय एवढं उद्देश नाही किंवा मोठा वैशिष्ट्य नाही. आणि किती जणांनी वाटतं मित्रांनो माझे जेवढे सबस्क्रायबर फॅमिली आहे ना तेवढ्या मी सगळ्यांनी कमेंट करून सांगा की गणपतीचा ब्लॉग बनवूच ना, म्हणजे गावी गाडी नेऊची असत तर गावी गाडी नेऊ काय. म्हणजे मला एक क्वेश्चन आहे त्याचा मला आन्सर हवं आहे तुमच्याकडून. कारण का माझं तळ्यात मळ्यात आहे म्हणजे हो नाही असं चाललं आहे. पण माझे जेवढे सबस्क्रायबर फॅमिली आहे ना तेवढ्या मला सगळ्यांनी मिळून सांगा. कमेंटमध्ये एक कमेंट जरी केलात ना की हो नाही हा ठीक आहे म्हणून घेऊन जा किंवा कसं काय असेल ते तुमचं जे पण मत असेल ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कारण का 2 दिवसासाठी का नाही होईना पण गावी गाडी न्यायचं असा कधी कधी विचार येतो. पण आणि कधी कधी असं वाटतं 2 दिवसासाठी कशाला गाडीचा म्हणजे एवढा खर्च होईल, पण गेलो तर मोटर ब्लॉक पण होईल असं पण आहे. मग त्याच्यामुळे जरा थोडंफार कन्फ्युजन आहे. तर त्या कन्फ्युजनमधून मला बाहेर यायचं आहे. कारण डोक्यात बरेचसे असे विचार आहेत आणि आता भरपूरसे असे कंटेंट आहेत, फक्त काही वेळ भेटत नाही. कारण का आजचा पण प्लॅन होता, आज जाणार होतो आम्ही काळमांडवी वॉटरफॉलला. कारण काळमांडवी वॉटरफॉल हा पालघरला आहे. तर पालघरला जाणार होतो पण पालघरला सीन असा आहे की मित्राला जेव्हा कॉल केला ना मी तिकडे पालघरला तर तो बोलला की अक्षय येऊ नका कारण का इकडे सध्या वॉटरफॉल कोणाला सोडत नाही वॉटरफॉलला आणि जाऊन पण तुमचा मतलब नाही, तुम्हाला रिटर्न जावं लागेल. तर म्हटलं मी लगेच ग्रुपवरती मेसेज टाकला की राईड कॅन्सल म्हणून. नंतर सकाळी पूर्ण रेडी झाली असते आणि मग सांगितलं असतं तर वैतागले असते. मग मला 2-4 गाड्या तरी नक्कीच घातल्या नाही असता. काय मेलो ह्यो काय सांगता काय म्हणून आपला रात्रीच सांगितलं उगाची गडबड नको. नाही तर आकाश पण रेडी होतो. आकाश तू पण रेडी होतो ना रे आज सकाळच्या राईडसाठी, तू पण रेडी होतोस ना. मग आकाश पण आमचं रेडी होतो. रिक्षावाला बघा एकदम कचकचून भरला नाही. कारण का आकाशला मी अगोदरच सांगितलं होतं की आपल्या 29 तारीखचा जो संडे आहे
तेव्हा आपल्याला निघूच आहे. आकाश म्हणाला आय एम ऑलवेज रेडी. आकाश आमचं कधी पण रेडी असतं, फक्त आदल्या दिवशी सांगायचं 1-2 दिवस की आपला काम झालाच म्हणून समजायचा. आता मी मुद्दाम पुन्हा आलोय कारण का माझं आता थोडंफार रस्तो माहिती आहे. आपण इकडनं खायला राईट मारलेलो, खायला लेफ्ट मारलेलो होतो, त्याच्यामुळं काही एवढं टेन्शन नाही. आणि म्हणून मी मॅप लावलोय ना. म्हणजे गाडी नाही आपली एक्सप्रेस 204V हे आपल्या करूची होती मॉडिफाईड. मॉडिफाईड म्हणजे काय पार्ट वगैरे चेंज करूचा नव्हता, आपल्या करूचा होता ग्राफिक. तर कोण मला ना प्रोफेशनल असा ग्राफिकवाला जो कोण ओळखीचा असत ना आणि चांगलं भले कॉस्टली असलं तरी चालेल किंवा पैसे जास्त गेले तरी चालतील, पण माझा जो काम आहे तर एकदम परफेक्टली झाला पाहिजे. असं कोण असत ना तर माझं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि त्याची लिंक मला ना पाठवा कमेंट बॉक्समध्ये. मी नक्की त्यावेळेस कॉन्टॅक्ट करीन आणि माझं जो काम आहे ते करून घेईन. आणि किती जणांनी वाटतं मला सांगा की म्हणजे अशी गाडी एकदम प्रोफेशनली असं ग्राफिक करू. कारण का मी 1-2 डिझाईन वगैरे बघून आलो आहे, फक्त त्याची कॉस्ट आणि म्हणजे आहेच बऱ्यापैकी आहे. पण मला ना कारण का ते मागवायचं आहे केरलावरून, पण इथे लावणारा जो आहे ना जे स्टिकरिंग करणार, जे रॅपिंग याला चढवणार आहे, तो रॅपिंगवाला व्यवस्थित भेटला पाहिजे. जेणेकरून म्हणजे एक पार्ट जरी बोलतात ना की एक जरी कुठला काय केलं ना तरी तर पूर्ण स्टिकर खराब होणार, तशी मला चुकी नको आहे. तर त्याच्यामुळे मला व्यवस्थित त्याला ग्राफिक करणारा वाला पाहिजे. तर कोण असेल तर माझं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि किती जण असे वाटतं मी गाडी ग्राफिक करू तर आपण मस्त सांगा. त्या आल्यावर जरा वेगळाच वाटतं ना, म्हणजे असं या कलरफुल जरा येलो आणि इकडे जरा बाजूला बघा वेस्ट साईड, ह्यांच्या पण शाखा भरपूर आहेत. वेस्ट साईड आपला मरोळला पण आहे, म्हणजे JB नगरला पण आहे आणि इकडे पण आहे. आणि सगळ्यात भारी बघा, सगळ्यात भारी दृश्य आपल्या महाराजांची मूर्ती मस्त आहे, एक नंबर. आपल्याला इथूनच लेफ्ट मारूच आहे आणि जाताना पण त्यांना एवढं फिरून जाऊच लागणार आहे. असं पहिला एकदाच आलो पण कसा लक्षात राहिला. आता हय काहीतरी गल्ली गेली होती पण ती पुढं आहे. इकडं राईट साईडला मग बघा आपल्या काय गेली ती हवे जाऊ. नाही तर हय रोड पकडून डायरेक्ट सरळ गेलो तर काहीतरी भरकटत राहू. La 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 हे बघा इकडे तो KTM मला दिसलो ना तेव्हा हे काय करतो. अरे काय राजा, आपला मारूचा लेफ्ट. आपला आहे 2 मिनिटाचा काम, पण त्या 2 मिनिटा कामासाठी पण आपल्याला बघा आता किती वेळ लागतो आणि काय होता. कॅमेरा चालूच ठेवूया म्हणजे आपल्याला समजत तरी बाबा कसा लावता आणि कसा नव्हता. गाडी इकडेच लावूया, नाही तर लास्ट टाइम त्या गेटच्या इथे लावली होती ना तर प्रॉब्लेम झालं होतं. आता कोणाक कॉल केलेला आणि कसा भेटलेला आता काय सांगू. आगे लगा लू हळद लावली होती लास्ट टाइम पण जरा पुढे लावली होती. चला काढतो तिकडे पुढे. तर मित्रांनो आपली गाडी इथे लावलेली ना, तर आपण फायनली घेतला आता टँकर आलेला साफ करायला लागेल पहिला. असंच असं ना.
सेंट्रलला आहे ना. चालेल चालेल. हे एवढ्याशा कामासाठी इकडे येऊक लागला. तर असलफामध्ये पण झाला असतं, पण असलफामध्ये अवेलेबल नव्हता म्हणून. आणि ह्याच्याशिवाय मजा नाही, कारण का आपण जेव्हा बाईक वगैरे पुढे असे ठेवतो ना तर भरपूर मोठा सीन व्हायचा, म्हणजे स्क्रॅचेस वगैरे पडतील त्याची भीती असायची. पण झाला फायनल, आपला काम झाला, जरा बरा वाटला. ठीक आहे. आता 3M टेप होती ना तर ती ऑटोमॅटिकली अशी चिपकेल व्यवस्थित घट्ट एकदम. ठीक आहे, चला आता निघूया आपण. आणि आता वाजले 3:35 म्हणजे जर 4 वाजतील आता आपल्याला जायपर्यंत. आणि परत संध्याकाळी पण जाऊचं आहे. तर संध्याकाळी काय कुठल्या कामासाठी जायचं तर तुमचा आता आपण डायरेक्ट मोटो ब्लॉगमध्ये भेटू. हा जो सर्व्हिसचा लोगो दाखवतोय ना तो आपल्याला जात नाही आहे, कारण का आपली सेकंड सर्व्हिस झालेली आहे. त्याच्यामुळे परत युटर्न मारून परत इथे आलो. हे मोड आहेत. हे ट्रिप मीटर 1 और 0 होगा. जाते नहीं चला किसको दूसरे को बता दो. करो ऑन ऑफ. त्याला हाताबरोबर दुसरा पण काम झाला आपला. म्हणजे कसं माहिती आहे, हाताबरोबर जी कामं आपण ज्याच्यासाठी आलेलो आणि ती कामं झाली ना की जरा बरं वाटतं. नाही तर मग चिडचिड होतं. मग काम कुठलं होतं त्या सांगतो. आपला झालेला काय 6,000, आपल्याला 6,000 किलोमीटरला म्हणजे आपली सर्व्हिस होती. ती सर्व्हिस आपली सर्व्हिस सेंटरमधून झाली बरोबर. तर सर्व्हिस सेंटरमधून झाली ना तर 6,500 जेव्हा इथे गाडी चालली ना तेव्हा सर्व्हिसचा असं तो इथं लोगो मला एडिट करायला लागला. असं ब्लिंक असा व्हायला लागला. तर मला ते म्हणजे आवडत नव्हतं की असं आपली गाडी सर्व्हिस झालेली आणि त्याच्यानंतर सर्व्हिसचा लोगो दाखवतो. मग म्हणतील काय अरे काही गाडी सर्व्हिस करायला पण अजून ह्याच्याकडे टाईम नाही. तुमका तर पहिल्यापासून माहिती आहे की आपण किती बिझी माणूस था, म्हणून म्हणते. म्हणून मी त्याच म्हटलं बाबा पहिला सर्व्हिसचा लोगो हे का दिसताय तो काढून टाक. उगाच चिडचिड नको आणि कोणाच्या बोलण्याचं ऐकून घेऊच नको. मला काय माहिती आहे म्हणजे आपण हा जो माउंट लावला होता ना इथे वायझरला आपल्या, त्याचा म्हणजे समोरून अजून अँगल कसा वाटतो तो याचा शूट अजूनपर्यंत घेतलेला नाही. तर म्हटलं आता एक शूट घेऊन टाकूया हाताबरोबर. मग जरा गोप्रोचा मला सीन कसं सांगा एकदम, म्हणजे आवडतो की नाही आवडतो मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ओके, तर रेडी व्हा. नाही रेडी व्हा. ते सांगा आता समोरून अँगल कसं वाटलं. आता बघितलं असं जराशी व्हिडिओ मस्तपैकी थोडीफार जास्त नाही काढलं आहे. म्हणजे समोरचा अँगल फक्त मला चेक करायचं होतो, कारण का जो हा एक्सटेन्शन म्हणजे माउंट लावला आहे ना तो म्हणजे व्ह्यू कसा देता समोरना त्या बघूचा होता. बऱ्यापैकी आहे. मी अजून चेक नाही केलं. आता एडिट करायला बसेन तेव्हा मला समजत नक्की तो फुटेज कशी आहे ती. जर असा जर व्हिडिओ जर चांगला आला ना तर मग अजून एक गोप्रो माझं वाटतं घेऊच लागत. आणि म्हणजे आपल्याला समोर तुम्हाला म्हणजे जेवढे वेगवेगळे अँगल दाखवेन तेवढी मजा येईल, कारण का ह्योच अँगल बघून फक्त माझं वाटतं ना तुम्ही बोरिंग होशाल. तर अजून 2-3 ठिकाणी आपल्याला माउंट करायचं आहे. त्याच्यामुळे बघू आता कसा ना कसा. आता थोडंफार ॲक्सेसरीज आपण घेत जाऊ हळूहळू थोडं थोडं करून. डायरेक्टली तर का आपण घेऊ शकत नाही, एवढं का आपल्याकडं पैसा नाही आहे, पण जसं होईल तसं घेऊ. आणि ह्याचं टॉप बॉक्स बघा मित्रांनो, टॉप बॉक्स लावला आणि ठीक आहे, बट एवढं टॉप बॉक्स खाली लोंबताय ना की जर ह्याच्यात अजून जो वजन असला ना तर माझं वाटतं पडत पण. एवढं पाठी आलो आहे पण एवढं मागे नसू का हो.
त्याच्यावरनं काय होत माहिती जर ह्या टॉपबॉक्स जो पडलो ना पाठनं जो 4 व्हीलरवाला जेव्हा बाईकवाला असत ना तर तो धडपडायचा त्याच्या नादात. तर एवढं असं टॉपबॉक्सची प्लेट माझं वाटतं ना पाठी घसरली असं म्हणून त्यांना ते तशी बांधून ठेवला नाही. असो जायत की नाही. संध्याकाळी आपल्यास काम आहे तर म्हणजे संध्याकाळी आपल्याला जायचं आहे आपल्या मामाच्या समारंभासाठी. कारण का जो प्रोग्राम आहे ना रिटायरमेंटचा तो संध्याकाळी आहे. म्हणजे आपला मामा आता रिटायरमेंट झाला म्हणजे अंकुश मामा. तर संध्याकाळी आपल्याला जायचं तिकडे. तर बहुतेक तो समाज कल्याणमध्ये हॉल असावा भटवाडीत किंवा आपल्याला आता बघा विचारावं लागेल कुठं आहे तो नक्की आपल्याला पण नाही माहिती. तर आता बघू संध्याकाळी किती 6 वाजता जर टायमिंग दिला म्हणजे 6 वाजता निघायचं आहे. तर आता लवकरात लवकर जाऊया घरी. 4 वाजलेत आणि परत आता 2 तास जरा आराम करून संध्याकाळी निघू. आणि आता पोचलो आपण शिंगूरला. आकाश तू बाईक कधी घेतं? बाईक कधी घेतं? 4 व्हीलर घ्यायची म्हणतं खैली. मनात वाटत म्हणजे तू असं बघून ठेवलं असे ना की बाबा माझी ही 4 व्हीलर घेऊची अशी आहे म्हणजे खैली घेऊची ठरवलं. फॅमिलीमध्ये सगळ्याच गाडीमध्ये बसता. फॅमिली सगळ्याच गाडीमध्ये बसता. मोठी म्हणजे का मग ट्रक घेऊच लागत. ट्रक घेऊच लागत. हे पोरगो बघता बघा कसं वाकून वाकून त्या साला कंटाळो. आकाश जर तुझ्या फॅमिलीसाठी घेत असशील ना तर क्रिएटा घे. क्रिएटा 1 नंबर गाडी. आपली ती इर्टिगा आहे. हा मग ती 12-13 लाख फक्त आणि फक्त 12-13 लाख बस ना आहेत ना आपल्याकडं. आता हे तुझं प्लॅनिंग चालू असत ना रे. हे 3रा माळ्यावर आहे. कैसा लगा मेरा मजाक? आकाशचं जिकडे बिल्डिंग बनतात तिकडे त्याचा फ्लॅट असता. आकाश हे बघ वामन हरिपेठ हे बघ. हा हाय का बनवूचं आता घेतं माझ तू आता नको नंतर येऊया म्हणतं. ठीक आहे चालत नव्हतं. पहिले वामन हरिपेठला त्या सिग्नलला होता तिकडे पुढं होता. आता इकडे आला. मग काय विचार काय आहे तुझं? कधी येऊया? आणि ओरिजिनल भेटतं आकाश. बाकीच्यांकडे आपलं चुत्या बनवतील. बाकीचं सोनार आपलं फसवू शकतात जरा तरी. पण वामन हरिपेठमध्ये माझं वाटतं नाही भेटणार. म्हणजे तसं फसवणूक होणार नाही आपली. कारण का ते प्युअर गोल्डचा आपल्याला एकदम ह्या देतात म्हणजे काय बोलतात सर्टिफिकेट असतं आणि दुसरी गोष्ट बिल पण असतं. पण असं सोन्यासारखं एवढं वाढत चाललं आहे ना की असं वाटतं त्या लग्नात नको तर लग्न राहू दे साईडला. आणि आजकाल पोरी तरी काही भेटतात एवढा मंगळसूत्र बनवून ठेवायचा लाखाचा. पोरे असं तर सांगा कोणाच्या वाडीत. घाटकोपर ईस्ट आणि वेस्टच्या ब्रिजवर खाली आपली पटरी ट्रेन जातात. सगळ्या कोकण कन्या पण आपली हलनात जाता. ओय भाई साहब आता माझ्या तोंडात चांगलं शब्द लिहिलो पण तो कंट्रोल ठेवलाय आणि फक्त भाईसाहेब म्हटलंय. तर मग तुम्ही परत ह्याच्यावर कमेंट केला अशा की अरे आता तर थोडा वेळापूर्वी म्हटलं की मी शिवाय देणार नाही. माझं एक राग येता की ना म्हणजे गाड्या तुम्ही चालवा पण आणि रोड क्रॉस करा पण मी नाही म्हणत नाही पण आजूबाजूला जरा इकडे तिकडे बघा पण. म्हणजे गाड्या आपण एक साईडने चालवतो तर एक साईडने चालतो तर इकडे तिकडे बघून रोड क्रॉसिंग करावा. कधी कधी काय होतं माहिती आहे फक्त गाड्या ह्या दिशेला जातात ना फक्त मग लोक इकडेच बघत राहतात. समोरून जी गाडी येतात ना त्याच्याकडे लक्षच नसतं त्यांचं. आणि काय काय त्याच्यापेक्षा अंतिम शाणी असतात ती मोबाईलवर रोड क्रॉसिंग करतात म्हणजे मोबाईलवर बघत बघत चालतात. आता मी एक रील्स बघितली होती. एक असं व्हिडिओ ना म्हणजे असं बघितलं होतो इंस्टाग्रामलाच. त्याचा झाला काय रोड क्रॉस करत असता
एक साईडला बघून, आणि एका आता परत मोबाईलवरती बघता आणि मोबाईलवरती बघत बघत रोड क्रॉस करता. गाडी येतात त्याच्याकडे लक्षच नाही. बाईकवाला येताना अशी जो एक पेटवता की नाही त्याच्या, माझं वाटतं त्याच्यावरती असं ना ती रात्री झोप लागलीच नसत, नक्कीच नाही लागली असत. तो विचार करत असं यांना माझं मारलानच कसं काय एवढ्या, अशी पेटवलांना. तुम्ही रील्स फक्त 4-5 वेळा बघितली असेल आणि आकाश आणि शुभमला पण शेअर केली. तेव्हा तुमका माहितीच असत आपला कॉलेज. मी पहिला ना ऑफिसवरून जेव्हा यायचो ना फेडेक्सच्या, पहिला फेडेक्सला दादरला होतो, तर इकडून आलो ना की पहिली पॅशन प्रो असायची. पहिला हा टर्न ना एवढा असं झोपून मस्तपैकी मारायचो ना, असा लेंथ टू लेंथ, म्हणजे ना एकदम ह्या लेनमधून मी त्या लेनमध्ये जायचो ना, एवढं म्हणजे असं टर्निंग मस्त मारायचो. मला आवडायचं हे टर्न, आवडता माणूस म्हणजे असं फास्टमध्ये यायचं नाही, फक्त बाईक टर्न मारायची बस. तुम्ही काय तसं करू नका, ज्या सवय असत त्यांना करावा, नाही तर मग अंगातली सगळी मस्ती तशीच रवत, बाकीची स्वप्न तशीच रवती. आणि एखादा जर हात बीड मोडला कोण उचलू घेणार नाही, ह्या सांगतो. कसं हो फास्टमध्ये चढवायचं एकदम मस्त खनखन या खनखन 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 खनखन, असं असं मध्ये मध्ये येतात ना, म्हणून असं राग येतात. ह्यासने ना फोडून जाऊस असं युटर्न बनवलेलं आहे, पण तो यांच्या जीवावर येतो माणूस. आलेलो बाबा, आता वाजले किती 4:15, म्हणजे 4 वाजेपर्यंत आलेलो, कारण का 8 मिनिट आपल्या घड्याळ पुढं आहे. आका तुझं हय पण एक फ्लॅट होतो ना रे, ह्या बिल्डिंग मध्ये रेडी, म्हणजे एकदम रेडी पोझिशनच आहे. तू पैसे बिसे सगळं भरून झालं ना? हा काय काय आतमधल्या कलरचं काम चालू आहे? काय सांगशा आता? तुम्हीच कमेंट करा आणि काय आता आकाशाक सांगा. आकाशकडे मॉप पैसो आहे, आता दिसत असं नाही आहे. आकाश, मी कमेंटमध्ये तुझा नंबर टाकू काय, म्हणजे कोणाक पैसे पाहिजे असेल तर लगेच तू सांगतील. बघ कसं समोरासमोर आलं, पण आता जर ह्योच थांबलो असतो पाठी तर झाला नसता, म्हणजे हे पास होऊन आम्ही पण पास झालो असतो. पण नाही, हे काय कमी घेण्यातलो नाही आहे. पण मी ऐकतोय की अशी ती काय तो सायकलवाला बघा किती मस्ती असत ना अंगात. खाऊया समोसा, खाऊचो आहे, खाऊचो समोसा. चल आलो तर आता खाऊन जाऊया, काय करशील?